कसं बघितलं की एकदम आपल्याला कळतं की हां बाबा ही क्वालिटी आहे, तर तसं ते काजळ नव्हतं. तर मग त्यांनी मला दुसरं काढून दिलं. तर हे घ्या, हे ओरिजिनल आहे म्हणे. तर तुम्ही विचार करा, तर मी एक बघितलं आणि जर बघितलं नसतं, हेही लॅक्मी तेही लॅक्मी, एक लॅक्मी मी घेऊन आले असते आणि मी पैसे ओरिजिनल प्रोडक्टचेच दिले असते त्यांना. हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, एवढं मोठं पार्सल मला रिसीव्ह झालंय आणि यात काय आहे तुम्हाला पुढे कळेलच किंवा थंबनेलमध्ये तुम्हाला समजलंच असेल. तर मी मागवलेली आहे कॉस्मेटिक्स माझ्यासाठी आणि ताईसाठी. तर काय काय मागवलंय, काय नाही, त्याचं रेट सगळं तुम्हाला सांगते. चला मग आता आपण हे ओपन करूया. तर बघू शकता किती सुंदर पॅकेजिंग आलेली आहे. तरी मी एक दोनदा काढून बघितलं होतं, म्हणजे जेव्हा पार्सल आलं तेव्हा मी काढून बघितलं, त्यानंतर ताई आल्यावर ताईला दाखवत तेव्हा एकदा काढले. तर आता यात काय काय आहे बघूया आपण. तर बघा यात काय आहे. तर बघा, हे आहे PACचं फाउंडेशन. तर हे इतकं छान बसतं ना स्किनला. तर हे PACच्या बाबतीत एक स्टोरी आहे. वास्तूच्या तेव्हा आम्हाला कॉस्मेटिक्स घ्यायचे होते. तर आम्ही नांदेडला गेलो होतो, म्हणजे साड्या वगैरे सगळी शॉपिंग तिथूनच करायची होती. तर वहिनी मेकअप आर्टिस्ट आहेत. तर वहिनीला विचारून तर मग वहिनीनं एक ॲड्रेस सांगितला होता. त्या शॉपमध्ये जाऊन आम्ही तिथं सगळं स्किनला कोणता शेड मॅच होतो हे सगळं बघून हे PACचं घेतलं होतं तिथं. थोडंसं कॉस्टली आहे, पण एकदम छान आपला मेकअप होतो. तर हे फाउंडेशन 995 रुपयाचं आहे, म्हणजे 1000च पकडू शकता तुम्ही. पण आता हे ऑफरमध्ये जवळपास 750-800 मध्ये पडलंय हे. आता जो सेल होता नायकावर त्या सेलमध्ये घेतलेला आहे हे. तर हे माझ्याकडे सेम हेच फाउंडेशन होतं. तर आता ते थोडं संपत आले, थोडंच राहिले, तर मग आता हे मागवलंय आम्ही. ह्या शेडचा नंबर आहे 1.9. तर यानं फुल कव्हरेज मिळतं. खूप सुंदर असं PACचं फाउंडेशन आहे. आणि आपण परत परत छोट्या मोठ्या ह्याच्यावर इन्व्हेस्ट करण्यापेक्षा असं फाउंडेशन जर आपण घेतलं तर आपल्याला म्हणजे खूप दिवसही जातं आणि आपला मेकअपही मस्त राहतो. तर 2-3 छोट्या छोट्या कमी किमतीच्या वस्तू घेण्यापेक्षा एका प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधी परवडतं. तर त्यानंतर हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर मी पहिल्यांदाच मागवले. तर हे मी माझ्यासाठी मागवले. इतका हिवाळा गेला, मी मागवते म्हणत हिवाळा संपला, पण आता कुठे याचा मुहूर्त लागलाय. तर हे पण जवळपास 650ला पडले. आणि मला वाटलं होतं थोडीशी मोठी बॉटल येईल म्हणून, पण 650ला एवढी छोटीशी बॉटल आलेली आहे. तर हे असं. आता बघूया आपण पुढचा प्रोडक्ट. तर बघा, हे पण PACचंच आहे आणि हे पण PACचेच प्रायमर आहेत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला आता प्रायमर दाखवते. तर असे 2 प्रायमर मागवलेत आम्ही, एक ताईसाठी एक माझ्यासाठी. आम्ही जास्त कॉस्मेटिक्स आम्ही दोघीमध्ये मिळूनच घेतो, कारण कोणत्याही कार्यक्रमात आम्ही दोघी असतो ना. तर म्हणजे कधी मी घेतलं तर नंतर ते संपल्यावर ताई, म्हणजे असं चाललेलं असतं आमचं. आणि एरवी तर छोट्या मोठ्या याला आपण मेकअप करतच नाही, काय आपलं क्रीम वगैरे झालं, लिप बाम झालं की आपलं होऊन जातं. तर प्रायमर राहिलं पाहिजे म्हणून मी एक्स्ट्रा मागवलं आहे, एक ताईसाठी एक माझ्यासाठी. तर हे प्रायमर याची किंमत आहे 785 रुपये, पण आता ऑफरमध्ये 1102 आले ते. तर हे पण खूप छान आहे. माझ्याकडे अगोदर पण PACचं प्रायमर होतं, ते खूप यूज झालं. म्हणजे आपले ओपन पोर्स आहे ते इतकं छान लॉक होतात त्याने. तर म्हणून मग हे PACचंच मागवलं आहे आम्ही. आणि कसं असतं, एखाद्या ब्रँडवर आपला भरोसा एकदा बसला की आपल्याला म्हणजे दुसरं त्याच्यापेक्षा चांगलं भेटलं तरी त्याच्यावर विश्वास बसत नाही. तर सध्या तसंच चाललेलं आहे आमचं. आणि हे आम्ही पहिल्यांदाच मेकअप फिक्सर मागवले, तेही PACचंच मागवले. याची ॲक्च्युअल रेट 835 आहे. हे पण जवळपास 650ला पडले. तर ही थोडी मोठी आलेली आहे. नाहीतर PACचे प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे दिसायला मोठे दिसतात, म्हणजे वाटतं आपल्याला की जास्त येतं. आणि ह्या प्रायमरच्या बाबतीत तसंच झालं. आल्यावर तर मी शॉकच झाले. एवढी छोटी म्हणजे क्रीमसारखी ट्यूब आहे ही. तुम्हाला दाखवते, मी एक काढून बघितली होती.
पण आपल्याला हेच खूप दिवस जातं, कारण आपण मेकअप जास्त करत नाही. लग्नात, एंगेजमेंट, कोणता कार्यक्रम त्यातच यूज होतं. तर ही क्रीम हे बघा प्लस प्राईम मेकअप फिक्सर म्हणून आहे. हे एकदम छान आहे. तर हे तर आम्ही पहिल्यांदा मागवले, पण PSCचे सगळेच कॉस्मेटिक भारी असतात, तर मग हेही असणारच. तर आता नेक्स्ट बघूया आपण. तर हे आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर PSCचं हे कॉम्पॅक्ट पावडर, ह्याचा शेड आहे 120 बीच आणि खूप छान आहे. हे पण आपले दुसरे साधे सुधे घेण्यापेक्षा हे खूप आवडलं मला. मी आतापर्यंत बरेच यूज केले, म्हणजे लॅक्मी, स्विस ब्युटी किंवा बरेच, आता आठवतही नाहीत मला नावं, पण त्यानंतर मी जेव्हा हे यूज केलं एकदम भारी वाटलं मला. तर आपल्या स्किनमध्ये एकदम सेट होऊन जातं. तर हे असं कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ह्या सगळ्यांसोबत हे आम्हाला फ्री गिफ्ट आलेलं आहे PSCकडून. म्हणजे तसं ऑफरच होतं त्यांचं की कितीतरी प्रोडक्ट घेतल्याच्यानंतर एक ते लिप क्रेयॉन फ्री म्हणून. आणि इनसाईडचे असे ब्लश मागवले, तुम्हाला दाखवते मी काढून. छान वाटलं, म्हणजे ब्लश पण PSCचं मागवायचं होतं, पण एक तर आपण ते जास्त यूज करत नाही आणि तेवढे पैसे त्याच्यात कशाला टाकायचे. आणि रिव्ह्यू बघितलं तर इनसाईडचे पण ब्लश छान आहेत म्हणून दिसलं रिव्ह्यूमध्ये, तर मग इनसाईडचंच हे मागवलं आहे आम्ही. आणि हे पण मस्त वाटत आहे, क्रीमी टेक्स्चर आहे एकदम. तर बघा, याचा शेड आहे सॉफ्ट सॅल्मॉन 01 सॉफ्ट सॅल्मॉन. तर असा शेड आहे. हे पण ब्लश एकदम छान वाटत आहे. अजून तर यूज केलं नाही, यूज केल्याच्या नंतर नक्कीच याचा रिव्ह्यू शेअर करेल मी. आणि त्यानंतर आहे आतापर्यंत न यूज केलेली गोष्ट, म्हणजेच हे हेअर सेटिंग स्प्रे. तर हेअर सेटिंग स्प्रे आत्तापर्यंत तर आम्ही घेतलाही नव्हता, कधी यूज केलाही नव्हता. फक्त जेव्हा वहिनीकडून वगैरे मेकअप करून घेतले होते त्या टाईमलाच ते हेअर सेट केलेले वहिनीनी, तेव्हाच ते यूज झालं हेअरला, पण आत्तापर्यंत कधीच हेअर स्प्रे यूज केला नव्हता. तर हे बी प्लंटचा सलून लिप हेअर म्हणून असं हे स्प्रेचं नाव आहे. तर म्हणजे कुणाला विचारलंही नाही आम्ही हे छान आहे नाही. तर नायकावर बेस्ट सेलरमध्ये बघितलं तर बेस्ट सेलरमध्ये फर्स्ट नंबरला हेच होतं. तर मग हे मागवलं आहे आणि हे पण जवळपास 500-550च्या मध्ये पडलं आहे आम्हाला, जे 599 रेट आहे याचा. तर बहुतेक 500च्या जवळपास पडलं आहे. तर आता बघू याचा यूज कसा होईल. तर हे तर सगळं झालं आणि ह्याच्याच थोड्या दिवस अगोदर मी हे आयब्रो पॅलेट मागवलं होतं. तर यात बघा मस्त असे 4 शेड आहेत. तुमच्या आयब्रो कोणत्या कलरच्या आहेत किंवा तुम्हाला कोणत्या कलरचं करायचं आहे तर असे शेड आहेत. इथं ब्लॅक आहे, इथं ब्राऊन आहे, त्याच्यात थोडं लाईट ब्राऊन, बीज असे कलर आहेत. आणि त्याच्यासोबत असं ब्रश आलेला आहे. हे पण PSCचंच आहे. तर हेही बघा कितीला पडलं आहे, 595 काहीतरी रेट आहे याचा, पण 500च्या जवळपास पडले. आणि त्यानंतर एक हे बघू शकता, हे माझं यूज केलेलं फाउंडेशन आहे अगोदरचं आणि हे आता मी ताईसाठी मागवले हे. तर आता हे जवळपास संपत आले, मला दाखवते मी. आणि खूप दिवस जातं बरं, आणि आपण कधी प्रोडक्ट घेताना डेट बघून घ्यायचं. त्यानंतर ही PSCचीच काजल पेन्सिल मागवलेली आहे. ही पण खूप छान आहे. हिला यूजही करून बघितलं आहे आम्ही, एकदम मस्त आहे. बिलकुल स्प्रेड होत नाही, वॉटरप्रूफ आहे आणि एकदम स्मूथली छान लागती. म्हणजे हे पेन्सिलसारखं इकडं शार्प केलं की झालं, मस्तपैकी यूज होती आपल्याला ही. आणि स्पेशली ह्याचं पाऊच खूप जास्त आवडलं, म्हणजे आता पेन्सिल हरवणारच नाही, मस्त यात लावून ठेवायचं. त्यानंतर ह्या आयब्रो पेन्सिल पॅलेटसोबत मी हे ब्रश मागवलं होतं, फाउंडेशन ब्रश. आतापर्यंत मी ब्लेंडरच यूज केले, ब्रश कधी यूज केले नाही, पण फर्स्ट टाईम असं हे स्विस ब्युटीचं ब्रश आहे, 200ला पडले मला. तर हे ब्रश मागवले, क्वालिटी तर खूप छान आहे, एकदम स्मूथ आहे. तर आता नेक्स्ट टाईम हे ब्रशनं फाउंडेशन लावून बघेल की कसं यूज होईल याचा.
आणि PSCचे पण ब्रश होते पण खूपच महाग होते. तर स्विस ब्युटीचं अजून 10चं सेट 12चं सेट खूप कमीमध्ये आहे, तेही घेतलं तर परवडेल. पण मी असं एकच मागवून बघावं म्हणलं, जर क्वालिटी छान असेल तर नेक्स्ट टाईम आपण मागवता येईल. तर असं सगळं. त्यानंतर हे तर तुम्ही बघितलं असेल, मेकअप पाऊच आम्ही दोघींसाठी 2 मागवले होते. तर त्याची गडबड कशी झाली होती, तर हे 400ला पडलं आणि सेम यातच दुसरा कलर होता म्हणजे ब्राऊन कलर आणि तो 600. तर मी ऑनलाईन पेमेंट करून टाकलं, मी बघितलंही नाही आणि नंतर कळालं की अरे हे 400ला आणि ते 600ला. तर मग मी ते रिटर्न करून टाकले. आता बघा यात एकदम भरपूर स्पेस आहे, मी सगळं तुम्हाला सेट करून दाखवते. इथं मध्ये झिप आहे अशी दिलेली. तर ह्या झिपमध्ये आपण आपले आयब्रो पेन्सिल म्हणा किंवा आपले लिप लायनर पेन्सिल्स वगैरे असे ठेवू शकतो. आपले कॉस्मॅटिक्स एकदम छान व्यवस्थित सेट होतील यात. आता तुम्ही असे छोटे मोठे प्रॉडक्ट इथं साईडला ठेवू शकता. लिपस्टिक्स वगैरे इथं ठेवू शकता, नेल पेंट वगैरे. इकडं पण सेम तसं स्पेस दिलेलं आहे. असे प्रोडक्ट मी कसेही टाकलेत, व्यवस्थित ठेवलं नाही तरी बघा हे असं. आणि ही झिप लावून टाकायची. तर आपले कॉस्मॅटिक मस्त असे आरामात बसून जातील आणि छानपैकी म्हणजे खराब होणार नाहीत, काही नाही. आणि ट्रॅव्हलमध्ये म्हणजे मी एवढं सारं बसवलं तरी यात सगळं काही बसून गेले. तर ही बॅग एकदम छान आहे. हे मेकअप पाऊच एकदम भारी आहे, क्वालिटी पण छान आहे, झिप पण छान आहे त्याच्या. तर आता जे रिटर्न केले ते परत एकदा दुसरं मागवावं लागेल आता. तर अशा प्रकारे हे सगळं कॉस्मॅटिक्स. आणि चला आता तुम्हाला सांगते मी, तर आपण छोट्या मोठ्या कॉस्मॅटिक्सवर किंवा छोटे मोठे जे आपल्या लोकल शॉपमध्ये कॉस्मॅटिक्स भेटतात त्याच्यावर पैसे घालवण्यापेक्षा आपण असे ब्रँडेड किंवा छान कॉस्मॅटिक्स एकदा घेतले की आपलं काम होऊन जातं. आपण लावतोच काय, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर लावतो, परत काजळ, 1-2 लिपस्टिक. म्हणजे एकदम सिंपल मेकअप करणाऱ्यांसाठी एवढं बस आहे. एखादी मस्कारा एवढं म्हणजे सफिशियंट आहे. हां, ज्यांना थोडं जास्त मेकअप करायला आवडतं त्यांच्यासाठी आय शॅडो पॅलेट वगैरे हे असं ठीक आहे. पण मी माझाच एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. मी एकदा एका शॉपवर, म्हणजे चांगलं फेमसच शॉप ते आमच्या इकडचं, त्या शॉपवर गेले होते आणि मला घ्यायचं होतं लॅक्मीचं काजळ. तर ते जेव्हा त्यांनी मला काजळ दिलं तर म्हणजे त्या इतकं लोकल क्वालिटी वाटत होती. नाव तर लॅक्मी लिहून होतं त्याच्यावर खूप असतं. मी त्यांना म्हणलं की हे मला बिलकुल व्यवस्थित वाटत नाही आहे, म्हणजे लॅक्मी नाव आहे पण म्हणजे असे एक बघितलं की ब्रँडेड वस्तूला कसं बघितलं की एकदम आपल्याला कळतं की हां बाबा ही क्वालिटी आहे. तर तसं ते काजळ नव्हतं. तर मग त्यांनी मला दुसरं काढून दिलं. तर हे घ्या, हे ओरिजिनल आहे म्हणे. तर तुम्ही विचार करा, तर मी एक बघितलं, जर बघितलं नसतं हेही लॅक्मी तेही लॅक्मी, एक लॅक्मी मी घेऊन आले असते आणि मी पैसे ओरिजिनल प्रोडक्टचेच दिले असते त्यांना. तर प्रत्येक कॉस्मॅटिक्सच्या मागे सध्या तसंच चालू आहे, लोकल शॉपमध्ये तर तसंच आहे. तर त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की म्हणे म्हणजे तुम्हाला फेक प्रोडक्ट काही भेटेल आणि ओरिजिनल आहे. ओरिजिनल असं असतं आणि फेक असं असतं. तर तुम्ही ओळखलात, तर बाकी कोणी ओळखत नाही म्हणे मॅक्झिमम. तर आपण फाउंडेशन घेतो, कॉम्पॅक्ट वगैरे सगळं काही घेतो आणि आपल्याला नाव तर लॅक्मी दिसतं किंवा ब्रँडेड, कोणतंही ब्रँडेडवाला असतं त्याचं नाव दिसतं, पण ते ओरिजिनल प्रोडक्ट आहे आपण त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही. आणि प्रत्येक शॉपमध्येच तसं होतं असं नाही. पण आता माझ्यासोबत झालेलं आहे. कंपनीचे चांगल्या ब्रँडचे बघून आपण आपल्याला लागतील तेवढेच कॉस्मॅटिक घेतले पाहिजे. त्यात मग थोडे पैसे आपले एक्स्ट्रा गेलं तर पुरतं आपल्याला, पण तसेच प्रोडक्ट आपण घेतले पाहिजे. आता 1-1.5 वर्षाखाली जेव्हा मी कॉस्मॅटिक्स घेतले होते तर जवळपास 4,000चे ते झाले होते. म्हणजे त्यात सगळंच घेतलं होतं, मग लिपस्टिक हे ते सगळं. पण ते कॉस्मॅटिक्स मी ताईनं अजून बऱ्याच जणाला यूज झाले, आत्ताही ते आहेत, अजून वर्षभर जवळपास जाते. तर मग आता ताईलाही लागतील, मलाही इकडं लग्न राहते, ताईलाही ताईच्या इकडचे राहतात आणि सध्या ऑफरही चालू होतं म्हणून हे एवढं सगळं परत मागवले. तर आता आम्हाला परत हे 2-3 वर्ष तरी जातं. 2-3 वर्ष आम्हाला एक काजळची पेन्सिलही घ्यायची गरज पडणार नाही. तर म्हणूनच अशा गोष्टीवर इन्व्हेस्ट केलंय.
तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि मी बोललेल्या गोष्टी तुम्हाला पटल्यात का नाही तेही सांगा. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही पण तुमच्या स्किनसोबत कॉम्प्रोमाइज होऊ नका. छान छान असे कॉस्मेटिक्स छान ब्रँडचे घ्या आणि तेच यूज करा. थोडं यूज करा, कमी यूज करा, पण चांगलं यूज करा. चला मग बाय, भेटूया अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये.